आणि सागर कोणी. तर टेंबोडे संघाकडून पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राहुल गडगे. संघाच्या संघनायकांना पहिल्या षटकाची जिम्मेदारी ज्याच्या हातामध्ये दिली आहे तो गोलंदाज राहुल गडगे. तर नक्कीच सामन्याकडे वळूया. एकूण 85 धावांचा बलमोठं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतरलेला मोह कोलीवाडा दुसऱ्या सत्रामध्ये पंचांचा इशारा येते, ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राहुल गडगे. समोर असेल फलंदाज अनिकेत कोहली. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. खूप मोठा लक्ष्य आहे. लक्ष्याला पूर्ण करायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय आपली आक्रमकता सिद्ध केली, ताकद दाखवले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, बिग हिट, षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. खूप सुंदर फलंदाजी. यावेळचा चेंडू स्टेअर केला. चेंडूला ताकदीचा वापर. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. वन बाउन्स सीमा पार. दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. नक्की सुदर्शन पाटील जर विचार केला तर 85 धावांचा भलं लक्ष्य आहे. आता लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर प्रति षटक 17ची सरासरी राखायची आहे, ती म्हणजेच मोह कोलीवाडा संघाला. त्याच प्रकारची सुरुवात केली फलंदाज अनिकेत कोहली यानं 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा ठोकल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार. मात्र इथे राहुल गडगे गोलंदाज तिसरा चेंडू फेकेल. राईट मोर द विकेट. यावेळेचा चेंडू मात्र चांगलं कमबॅक या चेंडूवरती पाहायला मिळतो. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला थोडस आतमध्ये आला. बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केला. त्यानंतरचा फेकलेला चेंडू सफल होतोय. गोलंदाज यावेळी राहुल गडगे. तिसरा चेंडू इथे निर्धाव फेकतोय. धावसंख्या स्थिर असेल 10 धावा धावफलकावरती. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. दिशा दिली चेंडूला. लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू उचल फेकेल तोपर्यंत चांगली चित्त्याची चपळाई दाखवली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये 2 धावा सचपणे पूर्ण केल्या चेंडूवरती आणि 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला एकूण 12 धावसंख्येवरती. चांगलं काम यावेळी 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जातंय. अनिकेत कोहली आणि सागर कोहली यांच्या माध्यमातून 85 धावांचा भलं लक्ष्य आहे. आता लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतरलेला मोह कोलीवाडा संघ कशा प्रकारची फलंदाजी करेल. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. ताकद वापरली, दिशा दिले, तंत्र वापरलाय. चेंडू गेला इथे सीमा पार. चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या धावसंख्येवरती. चांगली कामगिरी अनिकेत कोहली. ऍज ओपनरची भूमिका काय असते ती दाखवत असताना अंतिम चेंडूवरती आम्ही ते पाहतोय बिग हिट केलाय, षटकार आलाय. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. डीजे. यानंतरचा होणारा सामना असेल कालभैरव चिंचपाडा विपक्ष नितीन स्पोर्ट कोहली. तर इथे कालभैरव चिंचपाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो या नितीन स्पोर्ट कोहली संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. याच्यानंतरचा मोठा सामना असेल, बिग फाईट असेल. तर नितीन स्पोर्ट कोहली संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. राहुल गडगे खूप महागडं षटक इथे पाहायला मिळालं. एकूण आपल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या. तर एकीकडे विचार केला मोह कोलीवाडा संघाच्या फलंदाजांचा तर अनिकेत कोहली यावेळी आम्ही मैदानामध्ये पाहतोय तब्बल 6 चेंडूचा खेळ केलाय आणि 22 धावा ठोकल्यात. 17ची सरासरी राखायची होती परंतु सरासरीला वेग दिलाय. जर असाच वेग कायम ठेवला सुदर्शन पाटील तर मोह कोलीवाडा संघ नक्कीच हा सामना जिंकेल. तर नक्कीच गोलंदाजांना थोडीशी किमया दाखवावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र यावेळी
एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये अनिकेत कोहली यानं केली होती, त्याच प्रकारची सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये सागर कोहली यानं केलंय. पहिल्या चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवण्याचं काम केलं. एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज असेल दुसऱ्या क्रमांकाचा करण पाटील. पहिलं षटक राहुल गडगे, त्यानंतर करण पाटील यावेळी षटकाची फेकी करतोय. खूप महागडं षटक पहिलं षटक आम्ही पाहिलं, परंतु करण पाटील कशा प्रकारचं षटक फेकेल हे पाहणं खूप गरजेचं असेल. मात्र एकीकडे जर विचार केला कोलीवाडा संघाच्या फलंदाजाचा खूप चांगली फलंदाजी जी सुरुवात होणं गरजेचं होतं, ती सुरुवात इथे कोलीवाडा संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची बरसात त्यांच्या माध्यमातून बिग हिट, ओहो बिग हिट, मोठा फटका सागर कोहलीच्या माध्यमातून 6 धावा. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण जे 2 फलंदाज पाहतो, एका बाजूला अनिकेत कोहली आणि सागर कोहली. नक्कीच परवाच्या दिवशी वाघिलीच्या मैदानावरती त्यांच्या गणेशपुरी विरुद्ध त्यांचा सामना झाला होता, त्यामध्ये 104 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांनी केली होती 5 षटकांमध्ये. त्याच प्रकारचा खेळ इथे करत असताना यावेळेस कोलीवाड्याचे 2 फलंदाज सागर कोहली आणि अनिकेत कोहली षटकार चौकार, अप्रतिम खेळ. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट, मात्र ताकदीचा कमी वापर, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाही, अप्रतिम झेल. मात्र इथे फलंदाज बाद होतोय सागर कोहली. कोलीवाडा संघाचा हा पहिला गडी बाद. एकूण धावसंख्या 32 वरती. डीजे सागर कोहली हा फलंदाज बाद झाला, त्याची जागा भरून काढणारा नवीन फलंदाज 1 डाऊन. इथे आम्ही पाहतोय उल्केश कोहली. मात्र इथे गोलंदाज करण पाटील पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा जरूर खर्च केल्या, मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली, ती म्हणजेच सागर कोहली सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. मात्र इथे उल्केश कोहली मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु येणाऱ्या चेंडूचा सामना करेल अनिकेत कोहली. एक मोठा फलंदाज, मात्र इथे एका पाठोपाठ दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय करण पाटील या गोलंदाजानं. हा दुसरा गडी बाद होतोय कोलीवाडा संघाचा. एकूण धावसंख्या 32 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त, अजूनही 2 चेंडूचा खेळ. तर नक्कीच सुदर्शन पाटील ज्या जोडीची मी प्रशंसा केली होती, ती जोडी आता मात्र मैदानाच्या बाहेर असेल. आणि यावेळी जर गोलंदाजाचा विचार केला तर ऑन हॅट्रिक वरती असेल, विकेटच्या हॅट्रिक वरती असेल, एका पाठोपाठ 2 गडी बाद केलेत. मात्र ते हॅट्रिक पूर्ण करेल का कुणाल करण पाटील हा गोलंदाज. मात्र इथे 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जोगेंद्र कोहली आणि त्याच्या समवेत उल्केश कोहली असे 2 फलंदाज मैदानामध्ये. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती एकूण 32 धावा. आता मात्र सुरेख कमबॅक करण पाटील याच्या माध्यमातून विकेट करण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही, एका धावेच्या मदतीनं संघाला थोडं का होईना परंतु आकार दिलाय. एकूण 33 धावा धावफलकावरती.
पूर्णपणे आता मात्र अडचणीमध्ये टाकलाय करण पाटील या गोलंदाजानं. पहिल्या 2 चेंडूवरती असं वाटलं होतं की करण पाटील सुद्धा जास्त धावा खर्च करेल, मात्र त्यानंतरचे जे चेंडू फेकलेत ते अप्रतिम फेकलेत. एकूण 5 चेंडूची फेकी केले करण पाटील यानं, 2 गडी बाद केलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल तो म्हणजे फलंदाज मैदानावरती उल्केश कोहली. आम्ही फलंदाज पाहिला अनिकेत कोहली एकूण 7 धावांचा खेळ केला, 7 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये 22 धावा ठोकल्या आणि त्यानंतर सागर कोहली एकूण 3 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्या. खूप चांगली फलंदाजी, मात्र इथे बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, मात्र इथे झेल सोडलाय. तू मै झाली, अति घाई केली आणि नेहमी म्हटलं जातं अति घाई संकटात नाही, संकटात जावं लागलं. इथे फलंदाज जोगेंद्र कोहलीला हा 3रा गडी बाद होतोय. मोहा कोहलीवाडा संघाचा एकूण धावसंख्या 34 वरती. थँक्यू सो मच. यापुढील मॅचचा टॉस केला जाईल. पहिल्या राऊंड मधील शेवटचा सामना काल भैरव चिंचपाडा विरुद्ध नितीन नाईक स्मृती कोहली या 2 संघामध्ये कॅप्टन या आणि टॉस करतील माझे क्रिकेटपटू महाराष्ट्र पोलीस दलात जे कार्यरत आहेत सिनियर क्रिकेटर सन्माननीय CT पाटील सरांना विनंती आहे आपण पुढील मॅचचा टॉस करा. पहिल्या राऊंड मधील शेवटची फाईट काल भैरव चिंचपाडा वर्सेस स्वर्गीय नितीन नाईक कोहली या 2 संघामध्ये. अप्रतिम सामना तुम्ही पाहता मैदानामध्ये आणि इथे देखील फाईट होणार पुन्हा एकदा चिंचपाडा संघ. तर या दरम्यान सन्माननीय महेंद्र नाईक यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. काल भैरव चिंचपाडा हा संघ टॉस जिंकलाय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मॅच साठी. आणि या दरम्यान एक यशस्वी आयोजक आणि सन्माननीय महेंद्र नाईक सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. त्यांचा कोहली संघ पुढील सामना इथे डेफिनेटली गेला, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच सामन्याकडे बोलूया आपण. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 85 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला मोह कोहलीवाडा संघ इथे 2 षटकांचा खेळ केला. एकूण धावसंख्या आम्ही धावफलकावरती पाहतोय ती म्हणजे 34 धावा धावफलकावरती लागले. या मैदानासाठी खूप चांगले ज्यांचे आम्हाला साथ मिळाली, या मैदानासाठी जे उपलब्ध करून दिला ते महेंद्र नाईक साहेबांचं इथे आगमन झालंय. गोल्डन मॅन, त्यांचं आम्ही स्वागत करतोय आमच्या मंचावर. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संदीपन केनी SK. नक्कीच येणाऱ्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 3रा षटक इथे घेऊन येतो तो म्हणजेच राहुल गडगे. संघाच्या संघनायकाने विश्वास दर्शवलाय तो राहुल गडगेवरती. ज्या राहुलनं पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केला होता तोच राहुल 3ऱ्या षटकासाठी. यावेळी आपण पाहतोय स्टेट किलो चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये डावकुराताचा फलंदाज मैदानामध्ये. आता इथं 1 धाव आले उल्केश कोहली याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचले 35 धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती लागले. 3रे षटक मार्गस्थ आहे. राहुल गडगे याच्या माध्यमातून फेकलं जातोय. 85 धावांचा मोठा पाठलाग करायचा एकंदरीत सरासरीचा विचार केला तर सुदर्शन पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 17 चेंडू आणि तब्बल 50 धावांची गरज असेल. यावेळी मोठा अपीलाला दाद फलंदाज यावेळी बाद होतोय. लेग बिफोर विकेट यावेळी अजय कोहली बॅक टू द प्रॉब्लेम. नक्की ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केले होते त्याच गोलंदाजावरती 3ऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली संघाच्या संघनायकांना. जी जिम्मेदारी सोपवली, जो विश्वास दाखवला त्याला सार्थ अशी कामगिरी करतोय यावेळी मात्र राहुल गडगे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आणि 2ऱ्या चेंडूवरती गडी बाद केला. 6व्या क्रमांकाचा फलंदाज गिरीश कोहली मैदानामध्ये दाखल होतोय. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. राहुल गडगे लो फुलटा चेंडू होता. स्टेअर केला चेंडूला दिशा दाखवले तंत्र वापरला होता, मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचल फेकेल तोपर्यंत अवधी होता, वेल होता आणि त्या वेलेमध्ये 1 धाव सहजपणे पूर्ण केली या 2 फलंदाजांनी. एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला इथे 36 धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील 15 आणि 49 धावांची अजूनही गरज. तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन होतंय.
तर नक्कीच त्याबद्दल आपण चर्चा करू. यावेळी सॅक्रोझोलाईन बिग हिट केलाय, ताकदीचा वापर उल्केश कोहलीच्या माध्यमातून हा मोठा फटका, बिग 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 हिट षटकार. धन्यवाद डीजे. बिग हिट आला. संघाची धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल. फलंदाज इथे बाद होतोय. उल्केश कोहली बॅक टू द पॅव्हलियन. हा एकूण 4था गडी बाद, 5वा गडी बाद. एकूण धावसंख्या 42 वरती. धन्यवाद डीजे. मान्यवरांचं इथे आगमन झालंय. आदरणीय अशोकजी नाईक, विनंती असेल, आदरणीय अशोकजी नाईक साहेबांना विनंती असेल, आपण या आमच्या मंचावरती. कोली गावचे आदरणीय अशोकजी नाईक या आपण मंचावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सरच स्वागत असेल. फलंदाज इथे बाद झालाय, त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज प्रीतम कोहली. परंतु राहुल गडगे गोलंदाज प्रशंसा करावी लागेल. मात्र यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सफल फलंदाज अप्रतिम झेल. इथे झेल बाद होतोय फलंदाज प्रीतम कोहली. आलेला एक विकेट, फलंदाज बाद. एकूण जर विचार केला तर 42 या धावसंख्येवरती 6वा गडी बाद झालाय प्रीतम कोहली. अजय अजय पाणी न्यायचंय मैदानामध्ये, पाण्याची मागणी झाली आहे, पाणी न्यायचंय मैदानामध्ये. विनंती असेल, मैदानामध्ये पाण्याची मागणी झाली आहे, पाणी न्यायचं ड्रिंक टाइम आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जर आपण या सामन्याचा विचार केला तर हा सामना चालू आहे तो म्हणजेच मोहो कोलीवाडा विपक्ष टिंबोडे या दोन संघांमध्ये. पहिल्या सत्रामध्ये टिंबोडे संघानं एकूण 84 धावा ठोकल्या आणि 85 धावांचं भलं मोठं लक्ष मोहो कोलीवाडा संघासमोर ठेवलंय. आता लक्ष पूर्ण करण्यासाठी मोहो कोलीवाडा संघ उतरलाय. एकंदरीत आपण विचार केला, सुदर्शन पाटील 2 षटक जे पहिले त्यामध्ये दमदार सुरुवात केली होती मोहो कोलीवाडा संघानं. मात्र त्यानंतर टाकलेला तिसरं षटक राहुल गडगेनं अप्रतिम षटक फेकला. त्यामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. चांगलं असं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु एकंदरीत आपण विचार केला तर सरासरी येणारे चेंडू असतील 12 आणि 43 धावांची गरज. 21.50 सरासरी. ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली सुदर्शन पाटील त्यावेळी 17.00 ची सरासरी होती आणि ज्यावेळी 3 षटकांची समाप्ती झाली आता मात्र सरासरी मोठी झाली. एकूण 21.50 सरासरी झाले. म्हणजे जी फलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये केली होती ती फलंदाजी अंतिम 2 षटकांमध्ये करावी लागेल. जर 21.50 सरासरी राखायची असेल मोहो कोलीवाडा संघाला तर मोठी फलंदाजी करावी लागेल. तब्बल प्रत्येक षटकात 3 षटकार तरी मारावे लागतील या फलंदाजानं. जी फलंदाजी अनिकेत कुलियाने केली होती, जी फलंदाजी सागर कुलियाने केली होती, ती फलंदाजी 2 फलंदाज करतील का? आम्ही पाहतोय मनोज कोहली आणि त्याला साथ देणारा फलंदाज गिरीश कोहली. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर मोठी फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकार दाखवावे लागतील. आपली ताकद दाखवावी लागेल. मात्र ती ताकद दाखवता येईल का? 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज नयन भुईर मैदानावरती संघाच्या संघ नायकाला 4थ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे. राऊंड विकेंड गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र ताकदीचा वापर केलाय. चेंडूवाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमा पार पंचांचा इशारा येतोय. हा मोठा फटका षटकार. दात खाऊन खाऊन फिरवतो बॅट. भारी बॅट मध्ये हो कसून मारतोय शॉट. भारी बॅट मध्ये हो कसून
नक्की डीजे मास्टर याच प्रकारचे शॉट मारावे लागतील तेव्हाच संघ विजयी होईल. मात्र येणारं समीकरण 11 चेंडू आणि 37 धावांची गरज. बहुसंख्य धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती लागल्यात. नयन भुईर आपल्या षटकातील दुसरा चेंडू फेकेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. अपीलाला दाद आणि यावेळीस मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच गिरीश कोहली. 48 धावसंख्येवरती हा 6वा गडी बाद. डीजे फलंदाज बाद झालाय. मात्र इथे आम्ही धावसंख्या पाहतोय एकूण 48. येणारे चेंडू असतील 10 आणि 37 धावांची अजूनही गरज. मोठा लक्ष अजूनही समोर असेल. त्या लक्ष्याला पार करायचं असेल तर मोठी फलंदाजी करावी लागेल. ती म्हणजेच मोह कोलिवाडा संघाला यावेळेस थोडस वादळ मैदानामध्ये. जसं मैदानामध्ये वादळ आलाय तसं वादळासारखी फलंदाजी करावी लागेल. मोह कोलिवाडा संघाला मोठमोठे फटके लागावे लागतील. मात्र त्या प्रकारची फलंदाजी होईल का? कारण समीकरणाचा विचार केला तर 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. मैदानामध्ये कोणता संघ जिंकेल हे पाहणं खूप गरजेचं असेल. प्रेक्षकांचा आपण विचार केला तर सुदर्शन पाटील आजचा वार म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस आणि तो सुट्टीचा दिवस इथे एन्जॉय करत असताना आमचे प्रेक्षक वर्ग लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा एमटीसीच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक वर्ग या सामन्याची मजा घेत असतील. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. मात्र इथे गोलंदाज नयन भुई आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकेल. बेगीट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल. फलंदाज स्वप्नील कोहली हा बाद होतोय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. एकंदरीत विचार केला नयन भुईर याचा एका पाठोपाठ 2 गडी बाद केले. जर तिसरा गडी बाद केला विकेट हॅट्रिक घेतली तर तिंबोडे गावचे राज भुईर यांच्याकडून तब्बल 5,000चा पारितोषिक. तिसरा गडी मात्र इथे ऑन हॅट्रिक वरती होता परंतु इथे आम्ही पाहतोय एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचले 49. जरी येणाऱ्या 2 चेंडूवरती नयन भुईर यांना जर 2 गडी बाद केले तर राज भुईर यांच्याकडून 2,000 रुपयाचा पारितोषिक असेल. 5,000चा पारितोषिक असेल. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यानंतर 5,000चा पारितोषिक. यावेळी मात्र दिशा दाखवले. 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. केवळ एकच धाव. एकेरी धावसंख्येने आपल्या संघाला पुढे नेत असताना मोह कोलिवाडा संघाचे 2 फलंदाज मैदानावरती. एकूण धावसंख्या 50 कंप्लीट झाले. येणारं समीकरण तर नक्कीच अंतिम चेंडूवरती जर नयन भुईर याने विकेट घेतला तर 1,000 रुपयाचा पारितोषिक राज भुईर यांच्याकडून. यावेळी मात्र मोठा फटका. बिग हिट केलाय. अंतिम चेंडूवरती आलेला हा मोठा षटकार. संघाची धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचले एकूण 56 या धावसंख्येवरती. मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा सबने देखा. मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा सबने देखा. अरे क्या देखा क्या इतना पैरों के ऊपर गेंददारी इतना लंबा छक्का देखा. नक्कीच मोठा फटका पाहिला परंतु राज भुईर यानं एटीएम ओपन केलं होतं मात्र त्याला पासवर्ड दाबता आलं नाही नयन भुईर याला. तर नक्कीच समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडू 29 धावांची गरज. तर नक्कीच आम्ही दुसरा सामना पाहिला होता. देवांश चिंचपाडा विपक्ष जावले त्यामध्ये एका षटकामध्ये तब्बल 25 धावांची गरज होती आणि तो सामना देवांश चिंचपाडा संघानं सहजपणे जिंकला होता. मात्र त्याच प्रकारची खेळी इथे मोह कोलिवाडा संघाच्या फलंदाजांना काढावी लागेल. 7 चेंडू 29 धावांची गरज. क्रिकेटमध्ये होऊ शकतो. क्रिकेटमध्ये असे बरेचसे पराक्रम झालेले आहेत. एका चेंडूमध्ये 9 धावा, 2 चेंडूमध्ये 17 धावा, 3 चेंडूमध्ये 30 धावा, 7 चेंडूमध्ये 46 धावा आलेल्या आहेत मित्रांनो.
तर 6 चेंडूमध्ये 29 धावा का नाही येऊ शकत. फलंदाज असेल मैदानावरती कुणाल भुईर, 10व्या क्रमांकाचा फलंदाज कुणाल कोहली. येणाऱ्या चेंडूचा सामना मात्र इथे आम्ही पाहतोय फलंदाज इथे बाद होतोय. पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलैली, टिमक्याची चोली बाई रंगाने फुलैली. तुझी माझी जमल जोरी माझी क्रीडाच्या तुझी माझी. धन्यवाद डीजे. इथे मोह कोलीवाडा संघाचे एकूण 9 गडी बाद झालेत. अंतिम जोडी मैदानामध्ये असेल. मोह कोलीवाडा संघ ऑल आउट होईल का? मात्र इथे एकंदरीत विचार केला तर सर्वेश 5वं षटक फेकतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. येणारे चेंडू असतील 5 आणि 29 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार. नक्की सर्वेसचा विचार केला तर अंडर 16 मध्ये खेळणारा हा गोलंदाज मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 5वं षटक फेकतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता. येणारा दुसरा चेंडू असेल. लो फुलटॉन चेंडू होता मात्र इथे मी पाहतोय डीपी विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 21 धाव 21 दूर धावसंख्येने काय होणार नाही. एकंदरीत विचार केला तर एकतर्फी सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण समीकरण असेल 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. सर्वेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळेस असेल मैदानामध्ये मनोज कोहली. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. सामन्यामध्ये यावेळेस मात्र मजा नाही. मात्र इथे पंच आमच्यापर्यंत वळतायत. हा चेंडू ऑप्शन सोडून गेलाय. स्वेर मारा केला. इथे गोलंदाजानं अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. एका धावेच्या मदतीनं संघ इथे जाऊन पोहोचलाय 58 धावसंख्येवरती. समीकरण 4 चेंडू 27 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल. चांगली अशी गोलंदाजी यावेळी सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदल. 3 चेंडू 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 9 धावा. हा चमत्कार होईल का? मात्र सर्वेश पुन्हा एकदा तयार असेल. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू स्वेर फेकलाय. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 59 धावसंख्येवरती. चांगला असं गुणलेखनाची भूमिका सुदर्शन पाटील यांच्या माध्यमातून. आणि जो स्कोरबुक ते वापरतायत ते स्वतः बनवलेला स्कोरबुक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याचं लॉन्चिंग रायगड प्रीमियर लीगचं ज्यावेळी प्लेअर ऍक्वेशन होतं त्यावेळी त्याची लॉन्चिंग केली गेली. आणि सुदर्शन पाटील यांना बनवलेला हा चांगला असा स्कोरबुक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. मात्र इथे मोह कोलीवाडा संघ ऑल आउट होतोय आणि विजयी संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तो म्हणजेच आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ. खूप खूप शुभेच्छा. मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर कोण असेल तर ज्या फलंदाजानं एकूण 16 चेंडूचा खेळ केला आणि 46 धावांची मोठी फलंदाजी केली तो म्हणजेच 43 धावांची मोठी फलंदाजी केली तेंबोडे गावचा एक आक्रमक फलंदाज उत्तम मस्कर या सामन्याचा सामनावीर. तर नक्कीच मी विनंती करतोय आदरणीय